आंबेगाव तालुक्यातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवताना संबंधित अतिरिक्त शिक्षकांवर गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी अन्याय केला असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले। समुपदेशन प्रक्रियेवेळी त्यांना तालुक्यातील सर्व रिक्त जागा दाखवणे शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक आहे, परंतु त्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे रिक्त झालेल्या अतिशय दुर्गम भागातील शाळा दाखवण्यात आल्या। पूर्व भागातील ग्रामस्थांची मागणी असून देखील अतिरिक्त शिक्षकांना त्या शाळा न दाखवल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे। या संदर्भात महिला शिक्षक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांना जाऊन भेटल्या। वळसे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा सूचना देखील केल्या होत्या। मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी त्यांचा मनमानी कारभार केल्यामुळे त्या जागा भरण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांना बळीचा बकरा बनवला जात असल्याची तालुक्यात धक्के आवाजात चर्चा आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव तालुका विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी। आणि शिवाय न्यायालयीन प्रकरणाच्याच जागा देण्यात आल्या होत्या। उद्या जर आम्ही त्या शाळांवरती रुजू झालो तर पुन्हा जे कोर्टात गेलेले आहेत ते शिक्षक जर रुजू झाले तर आम्ही पुन्हा अतिरिक्त ठरतो। आणि माननीय बीडीओबाईंनी आम्हाला सांगितले आहे की त्यांचे पगार थांबवण्यात आलेले आहे, पण अशी कोणतीच गोष्ट आमच्या निर्देशनास आलेली नाही। उलट संच मान्यतेनुसार ते शिक्षक इतर राजरोसपणे पगार घेतात आणि त्याच्यामध्ये आमचा नाहक बळी दिला जात आहे। या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये माझ्यापेक्षा एक सिनियर शिक्षिका आहेत की ज्या कोर्ट मॅटरमध्ये आहेत। 6व्या टप्प्यामध्ये ते न्यायालयीन प्रोसेसमध्ये चालू आहेत आत्ता सध्या। तर ह्या मॅडमला ह्या प्रोसेसमध्ये दाखवलेलं नाही, परंतु कोर्ट केसमधल्या शिक्षक जर तुम्ही घेत नाही तर कोर्ट केसमधल्या शाळा का दाखवता, हा एकच मुद्दा आमचा होता। आम्हाला सर्व शाळा दाखवा, सर्व रिक्त शाळा तालुक्यातल्या दाखवल्यानंतर आम्ही या प्रोसेसला जायला तयार होतो, परंतु आमचं म्हणणं कोणतंही विचारात घेतलं नाही आणि नाहक आमचा यामध्ये बळी दिलेला आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी आता कंपल्सरी जायला सांगत आहेत। खरोखर हा आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। दोन्ही मान्यवरांच्या भेटी घेतल्या, त्यांनी आम्हाला नियमाप्रमाणे त्यांनी बदल्या कराव्यात, आमचा थोडा विचार करावा असं बीडीओ मॅडम आणि गशी मॅडमला सुचवलं होतं, परंतु या प्रक्रियेमध्ये त्यांनी आमचा कुठलाच विचार केला नाही आणि ज्या शून्य शिक्षक शाळा ज्याच्यावर अगोदरच शिक्षक नियुक्त आहे अशा शाळा आम्हाला घेण्यास भाग पडलं आणि तो आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। माझे 6 महिने सर्व्हिस राहिलेली आहे आणि आता सेवानिवृत्त फेब्रुवारी 24ला आहे। माझा काही न विचार करता मी सांगून येतं मला त्या शाळेवर पाठवलं। अतिरिक्त शिक्षक जे महिला आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही ज्या अतिरिक्तची यादी लावली त्या यादीसोबत ज्या शाळा रिक्त आहेत किंवा ज्या शाळा तुम्हाला दाखवायच्या होत्या त्यांचं तर म्हणणं आहे की सर्व शाळा दाखवल्या पाहिजेत, परंतु तुम्ही त्या दाखवल्या नाहीत आणि ज्या शाळा दाखवल्यात त्याची नोटीस बोर्डवरती यादी लावली नव्हती। आपण ज्या शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं आहे त्यामध्ये आपण ज्या शाळा दाखवल्या आहेत त्या शून्य शिक्षकच शाळा होत्या आणि त्या पण नोटीस बोर्डवरती आतमध्ये समायोजन करताना दाखवलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं असं होतं की त्या 1 दिवस 2 दिवस तुम्ही ज्यावेळेस यादी लावली अतिरिक्त शिक्षकांची त्यासोबत ते दाखवणं गरजेचं होतं। आपण ते समायोजनाच्या वेळी दाखवणार होतं त्यांना।